दिल्लीला गेल्या मागच्या लॉटमध्ये आता मुंबईला जाण्यासाठी मुंग्यांची धडपड चालू आहे. मुंगी म्हणले दिल्लीला जायचं, दुसऱ्या मुंगीने सन पुन्हा कानाखाली बस म्हणले. आतरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उच्चाले जीभ लावले टाकायला झपको काय म्हणले. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, पाठवतो एखादा दिल्लीला जाणार गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसते तर नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. तिथे गेल्या त्या मुंगीने घेतल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. ही म्हणली पुरावा आली का नाही दिल्लीत? मग गावातली मुंगी म्हणली होय ग, तो दिल्लीला कसं काय गेली? दिल्लीत मुंगी म्हणली दिल्लीला यायला दोन गोष्टी गरजेच्या. काय? पहिली गोष्ट मी लहान झाले, दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा? आणि ते जरा तुकडं करून सांगतो, थोडा मनीषा लावा. त्याला परमार्थात मोठं व्हायचे, त्याने विकार सोडामध्ये लहान व्हा, ज्ञानोबारा रूपी मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि याच विश्लेषण आहे. आलिंगन घडे, मोक्ष सायुजता जोडे, नम्र व्हायला शिका, वाकाय शिका, महापुरे झडी जाती तेथे लवाळी वाचते. ज्ञानोबा एक ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, म्हणून थोरपण बरा संडीजे, उत्पत्ती अवघे विसरजे, जे जगा दाकुटे होईजे ते जवळीक माझी. जो जगाशी नम्र आहे, देवाने सांगितलं माझ्या चरणाजवळ त्याला जा. नम्र झाला नम्र झाला होता तेने कोणले आनंदा, त्याच्यामुळे वाकायला शिका. ते हरिपंडित वाक्यतच नव्हता. आणि गावबा नम्र होता. ते हरिपंडित एक दिवशी नाथबाबांना, मला नाथबाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन? नाथबाबा म्हणले काळजी करू नको, राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन. म्हणजे गावबा ते होतं भोळा आहे म्हणले. असू दे भोळा, भोळा असो आपण गावभोळा नसाव. गावभोळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा. सगळ्यात भयानक जात म्हणजे अर्धवट ज्ञान असतं ना. मी तुम्हाला खरं सांगतो, एक वेळ मूर्ख परवडला किंवा अति विद्वान परवडला. कारण मूर्ख माणसाला भांडण करायचं कळत नाही आणि विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला, ज्याला थोडं कळतं ना ते जास्त वळवळ कळतं. असंच काम तसंच. जे विद्वान आहे ते आमच्या नादाला लागत नाही, पण 2-4 पुस्तक वाचणारेच आम्हाला प्रश्न कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बोरुमड्याव करू का? तू तर निमार्दा उघडा झाला, आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जगू दे ना. काय हे उठायचं? जेवण करताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता? म्हणलं मुंग्यात येऊ नये म्हणून. एक मला तुकाराम महाराजांना नेला विमान आलं, तर विमान कुठं उतरलं? म्हणजे तुझ्या बापाच्या रानात. काय हे प्रश्न करायचे उघड? एकदा माझा कीर्तन विषय शुद्ध बीजा पोटीन फिळे रसाळ गोमाटे, जसं पेराल तसं चुकवतं. काय चुकलं? ज्ञानोबऱ्यांची चोवी दिली, जे शेती जे पेरेजे ते वाचून ज्ञान उपजे, पाहिजे त्याचे देखील दर्पण आधारे. आरशात बघाल तेच दिसांचे म्हणजे पेराल ते चुकवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपल्या मला भेटला, म्हणला महाराज तुमचं लई चुकलंय. काय झालं? मला पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं झालं काय? मला शेंगदाणा पेरले, त्याला टरफल कुठून येतं? भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदाणा वर फोल कधी का ना, ते शेंग फोडायचे शेंगदाणा बाहेर येतो. मी म्हणलं शेंगदाणा आलाय का? डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे, टरफल्याचा काही संबंध नाही. मला हलवूनच द्या ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी नाही, चहा प्यायला घरी नाही. मी त्याला आधीच सांगितलं मला फक्त चहा आणा. तो मला आणतो, त्याने असा कपाट चहा आणला, मला धरा. म्हणलं नको, मला फक्त चहा. ते म्हणा चहाच आहे, बिस्किट आणलं, बिस्किटाचा जाळ कर, कप सुद्धा नको, फक्त चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल? मला तुमच्या कुठं आधी लागा, मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तो आम्हाला मूर्खाच्या यादीत टाकलं का काय? असे समाज आहे माय. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, दया कैसा गोपाळ पावे, आणि अर्धवट ज्ञानाची माहिती. अविश्वासी त्याशी बोध
क्रोधी अविश्वासी माणसं, घातकी, त्यांना विश्वास, त्यांना बोध होऊ शकत नाही, उपदेश होऊ शकत नाही. असल्याला उपदेश करून व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. आता तुमच्या पुढे बी आम्ही आमची वाचा का शिनवतोय, आम्हाला थोडीफार अपेक्षा बदलन एखादं. पण तुम्हाला खरंच सांगा, कोडगी जी माणसं असतात ना, कोडगा, त्याला काय काय भागात निसुग म्हणतात, त्याला काही सांगा तुम्हाला खरं सांगतो पटतच नाही आणि तो बदलूच शकत नाही. लय कुडगी असतात काय काय. एका बाजारात एक म्हातारी पिरवी काय बसली होती, एक चोर तिथे गेला, गोरट चोर होतो, लय असं क्वालिटीचं नव्हतं. लोकल चोरांचीच लय सध्या गँगच झाली. मग आता मोबाईलचं दुकान फडल्या, मोबाईल चोरावताना चार्जर चोरी देत आहे का, म्हणजे चोरा सुद्धा मोटार एरी ढकलायची, केवला हाणायची, टाटर चोरायचं, शेतकऱ्याचं राहणार, पायपा फोडायचं, ही काही बुरट्या चोरायचे लक्ष नाही. लोकल केलं एटीएम बँक फिंक असं जरा मोठं हजारो कोटीचं जरा करायचं भ्रष्टाचार तर मोठा तरी करणार. चोर व्हायचंय तर मोठं व्हा, असं किरकोळ होऊ नका. आणि किरकोळ चोर होतं त्याने ते म्हातारे पेरू काय बसलं, ते 2 रुपयाचा पेरू त्यांनी पेरू उचलला आणि पळालं. पेरूची चोरी करून. म्हातारी बी जुन्या काळातली होती. म्हातारीने बी पळत पळत जाऊन चोर धरलाच, पायातली चप्पल काढली, सणासन चप्पलीने असा हाणला, इतका हाणला चप्पल तुटली. तेव्हा म्हाताऱ्याने हाणायचं बंद केलं. आणि मग बाकीचे लोक म्हणले, मूर्ख, 2 रुपयाचा पेरून भर चौकात मार खाल्ला, लाज वाटली पाहिजे. ते म्हणलं, ग बसा, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. ऐका नाही कोडगा येऊ, याला आता काय जीव आपटाव काय, याच्या पुढे बदलूच शकत नाही. कसं महाराजांनी प्रमाण दिलं, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा. हे अशी माणसं आहे समाज, त्यांच्याकडे बघून परमार्थ बी होत नसतो, संस्कार बी होत नसतो. तुका म्हणे हसे जन नाही गाणत येत आहे. परमार्थ आपण आपल्या आनंदामध्ये करायचा मायबाप नाही. हे समाजात विचित्र माणसं. ते हरिपंडित म्हणला, गाव आता भोळा आहे म्हणजे, असू दे भोळा आहे पण गाभोळा नाही. आणि देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भावी काळाशी करूया. हरिपद प्राप्ती बसणारी म्हणते का धावत येतो बाई एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, याला लई घासावी लागते. ही एवढं सोपं नाही. गायन वादन, आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे वजनदाराचे टाव करण्याचं काय चाललं ह्यांचं नेमकं. ही एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळले ते, तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला. तू अजून 2-4 महिने राहशील तर मी येडा होईल डायरेक्ट. म्हशी वाळायच्या लायकीच व्हायचं नाही. तू पहिलं घर गट बघ. तो पकवात्याची शाई पुडली, पिठीचा भाता पडला, येण्याच्या खुट्या उपासल्या, टाळा तो तुझी बोट घेऊन घेतली, गायला वाजवतो. तू कोणच्याच का? तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. तू फक्त पंक्ती चूप शकतो, बाकी खाना वगैरे तेरे बस की बात नाही. ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले. ही गायन वादन ह्याला सुद्धा कृपा असावी लागते, ते रक्तात असावं लागतं, त्याच्यासाठी साधना करावी लागते. हे कुणाचे काम नाही माझं.
त्यावेळेस ही बघ नाद ब्रह्म निर्माण करणं म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे, ते सुद्धा कृपा आहे माझ्या. देव भोळ्या माणसाला भेटत असतो, लय चॅप्टर माणसाचं परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात, आपसच कान तसंच तिकडे शोध लावित बस, इकडे आम्हाला त्रास देऊ नको. परमार्थ हा भोळ्या माणसाचा खेळ. हरी पदप्राप्ती भोळ्या भावी काश अभिमानी अशी गर्भवास तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कलिकाळा. म्हणजे गावबा भोळा असू दे भोळा. ऐका, त्या गावबाला जवळ बोलवलं आणि नाथबाबाने गावबाला आलिंगन दिलं. आलिंगन हे संताच्या दिव्य झाले माझे काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आलिंगने सुख वाटे प्रेमचेदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उच्चते समळ ओटे. मी पण नाथबाबाने गावबाला आलिंगन दिलं. ऐका, त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपलं, गावबाचं कुठं सुरू झाले, लक्षातच आलं नाही. नाथ महाराजांनी इतकीच पावर त्या गावबाच्या वाणीमध्ये निर्माण झाली. आजही पैठणला जा, नाथबाबांच्या मंदिरात शेजारी माझ्या गावबाचं मंदिर आहे. त्या सामान्य असणाऱ्या गावबाला संतत्व पदाला प्राप्त करून दिला. हा संतांचा महिमा शब्दामध्ये प्रकट करता येत नाही. अभंगाच्या संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. हा संतांचा महिमा शब्दातीत आहे, शब्दांच्या पलीकडे आहे. एक मला माझ्याकडला शब्द आहे, तो पुस्तक लिही, इकडे येऊ नको. शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. शाब्दिकाचे काम नाही. ते तुकोबारांकडे काय शब्द कमी होते काय? आम्हा घरी धन शब्दाची जरत नाही, तरी तुकोबारा म्हणतात झाली बोलायाची सीमा. तुकोबारांसारख्या महात्म्याचे शब्द संपतात, मग महिमा किती वजनदार असेल. शब्दांच्या पलीकडचा हा संतांचा महिमा. काय महिमा आहे संतांचा ऐका. तुकोबारांचं कीर्तन, शिवाजी महाराज कीर्तन आली, कीर्तनात मांडी घालून बसते. महाराष्ट्राचा राजा तुकोबारांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि छत्रपतींच्या मनाचा मोठेपणा आहे. शिवाजी महाराजांनी लोकांनी चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन कीर्तनात बनवलं असतं राजांना बसायला, पण छत्रपतींनी सांगितलं मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर.
मी तुकोबऱ्याचा सेवक रयतेचा दास पांडुरंगाचा सेवक या नात्याने मी या धर्म मंडपात येतोय. हे छत्रपतीचे विचार आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पोहोचणं ही काळाची गरज आहे. राजे कीर्तनाला कीर्तन सुरू झालं, कीर्तन रंगामध्ये आलं, राजे कीर्तनात रंगले. जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्यांनी ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली, शिवाजी महाराज कीर्तनाला आले, त्यांना पकडा. हे काड्या करणारे जवळचेच असते बरं का, जवळची नीट सांभाळायची. आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगतोय भाऊ? अय सासा हो, ईबीपी माझा पत्रकार आहे का टीव्ही नानी बातमी देईल? त्यांना टाइम आहे का? ती पैशाशिवाय बातम्या लावित नाही. तुमच्या फुकाड बातम्या कोण देतय बा? पत्रकार तुमच्याच घरात बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाना गेली की कुठाना सुरू तुझी सुनले भारी बाई लक्ष्मी सारखीच माझी अशी वाईट आहे आणि तुझ्यासारखी मला भेटायला पाहिजे होती. तिच्यासारखी तुला भेटली असती ना तू महाग मिली असती जागेवर. तुझी लई चांगली पण तुला कळा नाही. ती लई खतरनाक आहे. फक्त तू आल्यापुरती ती गोड बोलती नाही तर ती म्हातारी फक्त हाणाचीच तिने ठेवली त्या शेजारणीच्या. तुला ती फक्त 2 मिनिटापूर्वी चांगली दिसती पण बाकी 24 तास काय करते तुला काय माहिती. त्याच्यामुळं आपल्या सुनेचं दोष गल्लीतल्या बायांना वाच 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 सांगायचं ना म्हाताऱ्यांनी. उलट एक वाक्य सांगतो, गल्लीतल्या बाया माता मावले सगळे आले ना तुम्ही उलट सुनेचं कौतुक करायचं म्हणायचं माझी सून साक्षात लक्ष्मीच. लेकीला काय करता? लेक निवळ स्वार्थी. दिवाळीला येतील भांडण लावून जातील फक्त भावाच्या साडीसाठी भाऊबीज करा येते. भामटी लेक पण सुनबाई हीच माझी खरी लेक आहे. एवढं वाक्य फेका लगेच ती म्हणते आता बाई तुम्हाला चहा देऊ का? तुम्हाला कॉफी देऊ का? लिंबू पिळून पोहे. ही जगचं येड आहे. फक्त तुम्ही फक्त गोड बोला. आणि सोनाला बी सांगतो म्हातारी बी ना मरुस्तोर काम करीन. तुम्ही एक काम करायचं, जत्रेला यात्रेला पाहुणे रावळे आपले सगळे दिवाळीला सणासुदीला जर एकत्र बसले तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं. सुनन काहीच करायचं नाही, फक्त हळूच असं फिटून द्यायचं वातावरण. हा तो म्हणायचा काय आमच्या आत्याबाईचं गुण सांगा बाई. भाग्य लागते असे ससू मिळायला. आईची आठवणच येऊन दिली नाही हो. किती माझी काळजी करते. मागच्या दिवाळीला मला 2 ग्रॅमचं सोनं केलं. कशाचीच कमतरता नाही बाई. आमच्या घरात तरी काय होतं बाई, आतेबाईच्या पायात लक्ष्मी आली, 5 एकराची 25 एकर झाली. आमचा सासरा असला तर बोळा आहे, त्याला रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही. पण आतेबाईच्या पायात लक्ष्मी आली, आमच्या घरात सोन्याचा धूर निघायला लागला आणि एड मांडवाला गेला बाई. काय नियोजनबद्ध काम असतं आमच्या आतेबाईचं. एवढं वाक्य फेका. म्हातारी म्हणते सुनबाई आजपासून तू भांडी घासायच नाही, मी घासणार. स्वयंपाक माझ्याकडे, चपात्या माझ्याकडे, गुर्र माझ्याकडे, शियान माझ्याकडे, गायांना पाणी माझ्याकडे. मिली रे म्हातारी काम करू करू. सुनबाई टीव्ही पुढं, म्हातारी चुली पुढं. तिकडं माझ्या गावी तुझ्यात जीव रंगला. म्हातारी दुराणी तिकडं लाल जरी डोळ झालं. ही जग येडे. फक्त गोड बोला. सासूनी सुनाला लेक माना, सुनेने सासूला आहे म्हणा. माझं ब्राह्मण काकाला कधी माझी गाठ पडली ना कोणच्या, मी काकाला सुद्धा डायरेक्ट असे खडसावून सांगत असतो, काका लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सुनेची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काय नसतं. ती कसला बी असू द्या समजून घेत. त्याचं लय हलवत येतं. ते आईकडे गेले की आई सारखंच बोलवतो. आईला म्हणतो तुझंच खरंय, बायकोला म्हणतो तुझंच खरंय. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरंय. मरण का चिमणीवणी तोंड झाल्या ते. आईला बोलावतो बायकोला राग येतोय, बायकोला बोलावतो आईला राग येतोय. बाहेर मित्रांकडे जावं तर ती बी प्यायला पैसे मागत येते. दुसऱ्या दोस्ताकडे जावं तर त्यांची उधारी देणं व्हायना. ते 4 दिवसांनी हंग झाले त्याला काहीच मिळ लागला नाही. त्या पोरांना 3 वाक्य सांगतो. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. जवळची माणसं आणि त्यांच्या प्रेम करायला शिका. फक्त अवगुणावर प्रकाश टाकू नका.
सर्व गुण संपन्न या जगात कोणीच तुम्हाला माणूस भेटणार नाही. त्याच्या गुणाचं प्रदर्शन करा. जे चांगले गुण आहेत त्याला वाव द्या ना. अवगुण बाजूला सारा. चुकत असं सुनबाई एखाद्या बाजूला सारा. चांगल्या गोष्टी. आणि सुनांना बी सांगतो, म्हातारी बोलती म्हणजे तिच्या डोक्यावर काही परिणाम नाही झाला. तिने बी लय कष्टातून कमविलेलं असतं. आणि तुमचं हे आता नवीन पिढीचं काय लय उदळ सगळं पट्टी करून तुम्ही टाकता, त्याच्यामुळे त्यांना ती खपत नाही. मग त्या भाषा मिनिटाला बोलत येतात. एक तर बोलूच नाही म्हाताऱ्याने, गप्प पाडाव. पण जरी बोलली तरी माझं एक सुनांना सांगणे, आईनं बोललेलं खपून घेताच ना. अरे सुना, मग म्हातारी जर बोललीच एखाद्या वेळेस तिला बी आई म्हणा. समजून घ्या एकमेकांना. जवळच्या माणसाचे दोष कधी माणसात सांगू नका. एखाद्याचं जवळच्या माणसाचं चुकलं तर त्याला बाजूला घ्या, एकांतात सांगा. दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. 50% भांडणं जागेवर कमी होणार. आपण माणसात त्याला फडफड बोलतो आणि एकांतात म्हणतो तुले भारी माणूस आहे. कुठं ऐकायला नाही त्याचं वर्णन, काय वर्णन करतो. माणसात वर्णन करायचं आणि एकांतात खडसून टाकायचं. हे वाक्य तुम्ही सुद्धा ध्यानात ठेवा. जवळची माणसं क्लिअर पाहिजे. जवळचा माणूस फुटला, बातमी दुश्मनाला पोच. शिवाजी महाराज कीर्तनाला पकडाय सैन्य आलं, राजे अजिबात घाबरले नाही. का? त्यांनी तुकोबरावर भार घातला आणि तुकोबाराने पांडुरंगावर भार घातला. पांडुरंगा शिवाजी महाराजांना जर आज पकडण्यात आलं तर माझं नाव नाही जाणार, तुझं नाव जाईल. होईल कैवारी नाराज, होईल कैवारी नाराज, होईल कैवारी नाराज, होईल कैवारी नाराज. तुका म्हणे बार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. बाहेर घालून बघा. आणि तुकोबाराने पांडुरंगावर भगवंतावर बाहेर घातल्यानं सांगितलं, छत्रपतींना वाचवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं, उद्या जर बातमी महाराष्ट्रात कळाली की तुकोबारांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांना कैद झाले, तर देवा आपल्या संप्रदायाला वाटायला लागेल. राज सत्ता धर्म सत्ता हातात हात घालून चालली पाहिजे. भक्ती शक्तीचा संगम माझ्या कीर्तनात होत होता आणि त्या छत्रपतींवर एवढं विघ्न. तुझ्यावर जबाबदारी. काय करायचं मी सांगत नाही, संकट निवारण करायचं काम तुझं. तुकोबाने शब्द टाकला, देवाने अशी आयडिया लढवली. देवाने विठ्ठल उडी टाकली, डायरेक्ट शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. एकाच कीर्तनात 2 छत्रपती. ओरिजिनल छत्रपती पुढून जिथं मंडप सांगतो तिथं शिवाजी महाराजांच्या रूपामधले भगवंत. घोडा तसा उलट्या दिशेला तिकडून पळवला. त्या टोकाचं जे सैनिक होते त्यांना वाटतं राजेच पळाले. त्यांनी मोठ्याने पुभोकार केला, बाग गाया पकडू. सगळं सैनिक देवाच्याच मागं. तेव्हा काय एवढा फोकस होता का? जुन्या काळातले कीर्तन हे लाईट आता आली. टेंबा मशाले जुन्या काळातले लोक घेऊन आलेले असे चौकात थोड्या 2-4 टेंबे आपल्या वर. त्याच्यात कीर्तन बाग गाया पकडू. सगळे सैनिक देवाच्याच मागं. तो कोणी सांगितलं, राजे आपलं काम ओके झाले, तुम्ही राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडावर देव पंढरपुरात पकडाय गेलेले, जंगलात चुकले म्हणजे कुणीकडे गेले. देव गायबच झाले ना एका अदृश्य. आणि म्हणले गेले कुणीकडे बुवा. आणि ते पकडत देवाने खालच्या दिशेला नेलं त्यांना. कीर्तन पुण्याकडे होतं लोहगावला. सध्या विमानतळ आहे पुण्यात. तुकोबारांचं ते आजोळ. आणि देव पंढरपुराकडे खालच्या दिशेने गेले होते. तिने सोलापूरकडे खाली पकडे. ते म्हणले इकडे खाल्लाकडे कोणीकडे आलो रे म्हणले. अरे म्हणले रॉंग नंबर लागलाय. चंद्रभागा आली म्हणजे पंढरपुरात आलो, चला माघारी परत. म्हणजे सगळे किल्ले तिकडे राहिले. सह्याद्रीच्या डोंगरांगा कोणीकडे म्हणले, आपण आलोय कोणीकडे, रॉंग नंबर आहे, चला माघारी. गेले लोहगावला. गावकरी म्हणजे आता आले तर काकडा करून जा. वाकडे झालं म्हणजे रस्त्यावर पळून काकडा काय करतो म्हणले. शीतंत्र संपला. उत्तर आहे का तुकोबारांचं कीर्तन. पण तुकोबाने शब्द टाकला, देवाला छत्रपती व्हावं लागलं. तुकोबारावरचं विघ्न निवारण करावं लागलं. आयसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. हा संतांचा महिमा शब्दांच्या पलीकडे आहे. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगितलेला आहे. राहिलेला 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हाताने टाळी, मुखाने नाम, सर्वांनी प्रेमानं भजन. विठोबा
आलिंगन गडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. संतांचा महिमा शब्दांच्या पहिले. महाराज फक्त शब्द संपले असं सांगता, पण आमच्यासारख्या सर्वसामान्यांना एखादा तरी महिमा सांगावं. तिसऱ्या चरणात सांगितलं तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. सगळी तीर्थ हे संतांच्या चरणा मुक्कामाला असतात. तीर्थे तया ठाया येते पुनीत भाव. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्याने काळी येते पुंडलिका जवळ करते आंघोळी वंदिती चरण. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. सगळी तीर्थ संतांच्या चरणावर मुक्कामाला असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत सेवा घडावी, संत संगत घडावी. संगत फार महत्वाची. और सज्जन को सज्जन में तो दो दो मारे बात और दुर्जन को दुर्जन में तो दो दो मारे लाता. चांगल्याला चांगलं भेटावं चांगलंच होत असतं. संगत फार महत्वाची. एक जणाने पेढा बनवला, ओरिजिनल खव्याचा पेढा, बाजारात एका गेलं. कुणा संग दोस्ती करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदरमाराचं औषध विकतात का त्याच्या संग संगत केली. ही पेढ विकायचं आणि त्याचा मित्र उंदरमाराचं औषध विकायचं. आणि पेढ्यावाला लय मोठ्याने बोंबलायचं, लय गोडे शेजारचा मनाचं खाल्लं की मरतय. ते त्याच्या पुढे लय गोडे खाल्लं की मरते. लय रुपया रे भवानी झाले नाही. मला फोन केला, माऊली महाराज पेटच खपा नाही. तो मी म्हणा तू कोणच्या गलीत आहे? ते म्हणा मी उंदरावाल्याच्या. तुला अक्कल आहे का? मिठाईवाल्याच्या चौकाचा तासात पेट खालात झालं. याला म्हणायचे संगत विठवलं. त्यामुळं संगत फार महत्वाची. रानात राहणारे वानर होते, रामाची संगत केली त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होते. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली त्यांचं नाव घेतलं शकाल्याचे कीर्तन पूर्ण होत नाही. दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संकेत हे महत्वाचं आहे. आणि छत्रपतीने सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण शिवाजी महाराजांनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा, पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहे. आणि छत्रपतीने घडवण्याचं काम माझ्या जिजाऊ मातेने केलंय. कसे घडलेत राजे? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. तालीवाला ताली ताली हा आनंदाने नांद होती माझ्या समाज होता जाता राजा. सर्व जाती धर्माचे लगाच्या वाजा. अशा वजनदार राष्ट्रातली आपली माणसं शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. महाराष्ट्र कशाला म्हणायचं? काय काय म्हणतात? करा कष्ट खाऊ जय महाराष्ट्र. इतका बोगस महाराष्ट्र नाही. माणसानं मानव जोडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. नामदेवरांच्या ताटातलं जगाच्या बापाने खाल्लं उष्ट. शून्यातनं स्वराज्य निर्माण करताना छत्रपतीने कितीतरी सोसावे लागले कष्ट. पण तुकोबऱ्यांसारख्या महात्म्याची सेवा घडली उत्कृष्ट. परमार्थामध्ये सत्यामध्ये समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जात पात. आणि काष्टक आणि राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152
सध्या ही जी महाराष्ट्राचं वातावरण झालं ना, हे जातीपातीच्या मार्फत हे सगळं दूषित गडूळ असा महाराष्ट्र नाही. जात पात धर्म भेद पंथ याचा कधी विचार करू नका. आपण सगळे ज्ञानवतकोबाचे लेकरांचा हेदरच्या कुशीत मोठे झालेल्या महाराष्ट्राच्या मातीचं खरं ते महापुरुषाचे संतांची ही शिकवण आहे का? अरे सकळाशी येते आहे अधिकार, हे फक्त मजा आणि हे सगळी एक करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदाय. तुम्हाला खरं सांगतो, एकाचे दोन करणं सोपं, एकाचे दोन करायचं त्याला राजकारण म्हणतात, पण दोनाचं एक करायचं त्याला अध्यात्म म्हणते. सगळी माणसं जिथं एक होतात तो माझा वारकरी संप्रदाय, ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचा दरबार आहे. राजकारणात काय आता सध्या जे उमेदवार असते काय सभा म्हणजे काय खरं सांगावं, फक्त टीका निंदा नावं ठेवणे उचापात्या लोक भडकून देणे. सभा म्हणजे काय दुसरं, हे 4-5 शब्दाचा सगळा सार म्हणजे सभा. पुढच्या व्यक्तीचे अवगुण शोधायचे आणि त्या अवगुणाचं भांडवल करायचं आणि त्याच्यापेक्षा मी कसा चांगला हे लोकांना पटवून द्यायचं म्हणजे राजकारण. दुसऱ्यापेक्षा मी चांगला म्हणजे राजकारण, पण जगामध्ये सगळेच चांगले याला म्हणायचं परमार्थ. आणि ते फक्त हित होत. तुम्हाला एक वाक्य, सध्या एवढी एक जागा आहे निष्कलंकित, सप्ताह असेल, वारी असेल, ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा, तुकोबाऱ्यांचा सोहळा, लाखो समाज एकत्र येतो, पण जातीपातीचा विचार कधी कोण करत नाही. 100 गावची माणसं एका दिंडीत असतात पण कसला भेदभाव नाही. 50 माणसं एका पालात झोपतात पण कसला दुजाभाव नाही. आणि कोणत्याही जाती धर्माची माणसं मांडीला मांडी लावून बसतात, ज्ञानबा तुकाराम भात हाणणार पण दाबून. ही दिंडीचं वैभव आहे का नाही? एवढी माणसं दुसरीकडे एकच. आता एवढे बी काय असते हे एवढे हजारो माणसाची ते एकत्र झाली, हे कशाचं प्रतीक आहे? एकीचं प्रतीक आहे माहिती. दुसरीकडे माणसं एक होतच नाही, यात्रेला नाही तर जत्रेला नाही तर तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बी लोक धिंगाणाच करतात, दगड हाणून बंद पाडते, ते कुठंच काय राहिलेलं नाही. सभेला बी लोक एक होत नाही, ते पैसे देऊन आणावं लागतात. कार्यकर्त्याला प्यायला द्या, गाड्यांना पैसे द्या, बसणाऱ्यांना 500 रुपयाने ठरवायचं, ती परत बोंबालत्यात 500 ठरलं होतं 300 दिला. ती पत्रकारांना जाऊन सांगत आहेत, पत्रकार विचार तुम्हाला किती दिलं, ते म्हणतात 500 ठरलं होतं आणि 300 दिलं. म्हणजे ज्यांनी सभा ठेवली त्यांचा कार्यक्रम लावून टाकला, बोबाटा करून टाकला, पैसे गोळा केले. लोकांचं लय अवघड झाले, लोक एकच होत नाहीत. एवढी एक जागा आहे, इथं तरी राजकारण आणू नका. सप्त्यामध्ये हीच माणसं पुढं तीच पुढं ह्यांचेच नाव घेते, त्यांचेच नाव राहतील. मला ती माणसं विचारातच घेत नाही. तुझे जे वाद आहेत ना, हे तुझे वैयक्तिक वाद आहेत. इथं संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो? हे सगळ्यांचा सप्ताह आहे, सामूहिक आहे. सगळ्यांनी एक व्हा. जात पात धर्म समाजकारण राजकारण हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अँगलनी ज्या त्या ठिकाणी जरूर व्हावं, पण धर्म कार्यामध्ये सगळ्यांनी एक व्हा. हे काळ एकीला किंमत आहे. सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेला, कशी द्राक्ष 50 रुपये किलो. म्हातारी बसली होती, काय ते घेणारा म्हणला जरा किंमत कमी कर ना. म्हातारी म्हणली खालचे जे मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. ते मला क्वालिटीत काही फरक आहे का? काय नाही म्हणला, क्वालिटी तीच आहे पण किमतीत का बदल? हा द्राक्षांचा घड ह्यांचा एकात येऊ जीव गुतलाय. किती आलं संकट आलं तरी एकमेकाला ही एकटं सोडित नाही. म्हणून ही 50 रुपये किलो आहेत आणि खालची जी मोकळे आहेत ना ह्यांनी भावबंदच चोपले. पाटीत दिले राडा करतात, इकडून तिकडं तिकडून तिकडं, तू घेऊन जा म्हणजे मोकार माझी पाटी तरी मोकळी होईल. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? सोपं गणित आहे ना. एक व्हा. ज्या कुटुंबात एकी असती त्या कुटुंबात गावात वजन असतं, ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. आणि सप्ताह हे उद्दिष्ट कशासाठी? आपल्या समाजामध्ये एकी निर्माण व्हावी, सामूहिकता निर्माण, बंधुभाव प्रेम जिव्हाळा एकमेकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा. ज्ञानोबाने भिंत चालवली, रेणा बोलवला, हा माऊलीचा मोठा चमत्कारच नाही. ज्ञानोबाने सगळ्यात मोठा चमत्कार आहे. मेळ विली मांदे वैष्णवांची, वैष्णवनिष्ठांची मांदेळी एकत्र केली. 18 पगड जातीचा वारकरी समाज चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकत्र केला आणि वारकरी संप्रदायाची स्थापना केली. म्हणून त्यांना पाया म्हणतात. ज्ञानदेव रचिला पाया. हे सगळ्यांना एक करणं हे ज्ञानोबाने केलं, म्हणून ते आपल्या वारकरी संप्रदायाचे सीएम आहेत. विडवलं आणि हा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. आणि त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये असावेत. आज तरुण मुलं या ठिकाणी आहेत. तरुणांना एकच वाक्य सांगतो, व्यसन करू नका, आई वडिलांची सेवा करा आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा. काम कोणतंही असू द्या, लाजू नका. मनगट धमक जरा जगाला दाखवा. कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाहीत. म्हणून आपल्या वाऱ्याकडे सुरुवातच कपच नाही.
परत त्याला गाणं तरी नाही त्याच्यावर. आमच्याकडे तर ऊसतोडीवाले असते तर नुसती गाणीच किती मागून हारणं दाबा त्यांना काहीच कळत नाही. आणि परत गाणं लावतात मुझे नींद आहे मुझे नींद. चालेल तरी झोपायचा विचार आहे का काय तुला बरं ना ताईने घेऊन आगाव पडतील तू काय. वरस्वरांना माझी विनंती कष्ट करा, कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाही. म्हणून बाराकडे सुरुवात क शब्दापासून क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी क. आधी काम करा आणि मग खा ख. क आणि मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा, सगळ्यातलं खा. पण 3 गोष्टी तर खाऊ नका, देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग. गर्व झाला तर 100% घसारतो ग. घसरायचा असेल तर कोणाचा चमचा होऊ नका च. आणि चमचा जो कोणाचा झाला नाही त्या आयुष्यात त्याला छत्रपती होतो म्हणून छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका ज. च छ ज. माणसाने मळका असावं पण जळक नसावं. सध्या नवीन रोग आला जळका रोग, तिकडे आलाय का? हा सगळीकडेच आहे. त्याचे लक्षण सांगू का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, पोटात गोळा उठणे दुसऱ्याची प्रगती बघून, हे जळका रोगाचे लक्षण आहेत. हे जळाजळी वाढली म्हणून. अरे शेजारी बंगला बांधला म्हणजे तू बंगला बांधला अशी अपेक्षा ठेवा ना. आणि तुला नाही बांधणं होतं त्याच्या बंगल्या शेजारीची सावली जिकडे पडते तिकडे तुझी खट टाकून झोपत ना. पण येड्यावानी काय करतो? त्याच्या बंगल्याचा आपण लाभ घ्यायचा उलट मस्त पैकी त्याच्या बंगल्यात जाऊन बसायचं म्हणायचं वहिनीची हा करा. काय गोड घ्यायचंय आपल्याला तर बांधणं होत नाही. ज्यांनी बांधलाय त्यांना तर मोठा बनायचे का? उगे कुचकेपणा ठेवायचा. गायक असू, वादक असू, संप्रदाय क्षेत्रातली, आपल्या गावातली, आपल्या परिसरात आपली माणसं मोठी करायची का? नाही नाही ती येऊन आपल्या लुटून आपल्या गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असत गावाने मिळून खांद्यावर घेतलं पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका ज. ही लक्षणं सांगितली, मग ह्या लक्षण औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते, कधी गेले तर घेऊन या. त्या गावचं नाव दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे जळक्या रोगाला रामबाण औषध. त्याच्यातली एकच गोळी सांगतो, कामच तमाम होणार. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तिथे. चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळाजळी होणार नाही. जळू नका जळ. म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही देवच त्या झाडा जळती होऊन देत नाही. जळ आयुष्यामध्ये टकाटक राहत, पण मुद्द्यावर ठाम राहत. संकट आल्यावर डगमगू नका ड, आणि मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ. प्रत्येक क्षेत्रात तरवेज व्हा त, तरवेज असेल तर थकू नका थ. यश मिळेल पण जरा दम धरा द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा ध. धाडसी जरी झाला तरी आयुष्यात नम्रता सोडू नका न. त थ द ध न. न पर्यंतच 12कडे बरोबर झाली तुम्हाला. आता सगळीच एकदा सांगितल्या लोड येईन. कारण जो हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्यावर मग चक्कर येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या बरोबर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. पण सुरुवात काही कष्ट करा, त्याला प्रमाण. असाध्य ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणे ज्ञानोबा सांगतात. म्हणून या अभ्यासाची काही सफलता दुष्कर नाही. या कारणे माझ्याकडे अभ्यास मिळेल. अभ्यासाने कळणं पाहता मला ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष म्हणून कष्ट करा. हे तरुण मुलांना विनंती, व्यसन करू नका. गावामध्ये एकी ठेवा. दुसऱ्या धर्माला नावं ठेवू नका, पण आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगायलाही कधी मागे राहू नका. जुन्या माणसाने सत्य टिकवले, त्यांच्या आपल्या उपकार आहेत. तिथून पुढे ही धर्माची पालखी तुमच्या खांद्यावर आहे. या धर्म कार्यामध्ये या आणि स्वतःला झोकून द्या. हे आजच्या तरुण पिढीचं कर्तव्य आहे. आणि हे कळण्यासाठी संत संगत महत्वाची. त्या संतांचा तीर्थे बरोबर अवघे पाय पास करा. मला सुरू झाल्यापासून संत 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 मला देव मिळवायचा. तुम्ही संताचाच महिमा सांगत बसले. तू कोबाऱ्यामध्ये देव जरी मिळवायचा असेल तर गोरी अगोदर संताकडे जावं लागलं. म्हणजे कसं काय? ऐका, बोल नका मागचे. एखाद्या व्यक्तीला छोटा दृष्टांत नीट ऐका बरं का. शेवटच्या चरणाकडे जायचं आपल्याला. देव मिळवण्यासाठी अगोदर संतांची सेवा का करायची? एखाद्या व्यक्तीला एखाद्या माता माऊलीच्या हस्ते जर चहा प्यायचा असेल, त्या व्यक्तीनं त्या माऊलीच्या लेकराचं कौतुक करायचं. तिच्या बाळाचं. ताई काय तुमचं बाळ? नाही 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 नाही, आपल्या गावात असं दुसरं नसणच.
काय ते सारं सुंदर दिसते, त्याचे कुरळे केस आहे आणि पांढर शुभ्र दातन, लाल होतन, किती त्याचे गोल गोल डोळे, काय बाळकृष्णाचीच आठवण येते तुमच्या मुलाकडे. आणि पुढे जाऊन कलेक्टर होईल का काय, खरंच काहीतरी आपल्या गावचं नाव राज्यामध्ये उज्ज्वल करणार आहे बरं का. काहीतरी त्याच्या बाळाचे पाय पाण्यात दिसतात असं वर्णन केल्यावर आई अशी खुश होती. दादा तुम्ही आता जेवण केल्याशिवाय जायचं नाही बरं. म्हणजे तुम्हाला चेंज प्यायचा होता पण वातावरण जेवणापर्यंत गेलं का. लेकराचं कौतुक केले का आई खुश आणि संतांची सेवा केली की देव खुश. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मन देवा, 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 तुका मन त्यांची गेली पावे सेवा, संत सेवा करा असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले त्या परिसरामध्ये तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी अत्यंत सुंदर मंदिर. ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे आहेत. हजारो झाडे अगदी नंदनवनात आले आणि वाटतं एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. या निमित्तानं उपस्थित सर्वरती महारती मंडळी, सुंदर अशी मृदंगाची साथ ज्यांनी केली आमचे इदगे महाराजांचे चिरंजीव सनत कुमार महाराज, अत्यंत सुंदर अशी मृदंगाची साथ केली. दुसरे मृदंगाचार्य हरिभक्तपर्यंत विष्णू महाराज, त्यांनी या ठिकाणी मृदंगाची साथ केली. सुंदर अशी गायनाची साथ करणारे हरिभक्तपर्यंत भजन सम्राट आमचे पांडुरंग महाराज असतील, भजन सम्राट कल्याणकर महाराज आणि भजन सम्राट अंशराम महाराज, हे आमचे कल्याणकर महाराज, अंशराम महाराज आमचे जुने परमत असणे. जी टॉकीच्या कीर्तन शिवेपासून त्यांचा आणि आमचा प्रेमाचे असणारा हा जिवाळा आहे. सुंदर गायने साथ केले आमचे पवन महाराज आदी करून सर्वच मंडळी. सुंदर सामूहिक सिस्टीम, तुमचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद, आभार मानतो. महिला मंडळांची विशेष उपस्थिती आहे आणि तरुण मुलं सुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहे. म्हणून मुलांना, युवा शक्तीला, स्त्री शक्तीला सुद्धा मी खऱ्या अर्थानं सलाम करतो. अशीच गावची एकी आबादीत ठेवा. ज्यांच्या घरी फराळ करण्याचा युगाला काय दादांचं आमचे पंजाब काकांच्या घरी आम्हाला आज काय पवित्र
साधला हा पर्व काळन गेला अंतरी चमळ. काकांच्या घरी सुंदर असं आज एकादशीच्या निमित्तानं फराळाचं नियोजन. काकांनाही मनापासून धन्यवाद देतो. आज अशी महत्वाची एकादश की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. अण्णादावा सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही आपल्याला 24 एकादशी धरण झालं ते वर्षातून 2दा तरी भगवंताचं स्मरण म्हणून. आणि एकादश फक्त माळकऱ्यासाठीच आहे हे डोक्यातनं काढून टाका. एकादश माळकऱ्यासाठी, हरिपाठ माळकऱ्यासाठी, सप्ताह माळकऱ्यासाठी, वारी. तुम्हाला नेमकं काय आहे म्हणून? तुम्हाला फक्त मोबाईल आणि व्हॉट्सअप पण तेवढंच आहे का? हे सगळ्यासाठी आपण हिंदू धर्मात जन्माला आलेले माणसं आहेत. एकादश म्हणजे एक सांगू का, 8 दिवसाला घरातली पाण्याची टाकी धुवा लागते तेव्हा ती टाकी स्वच्छ राहते, त्याच्यातून डास वगैरे होत नाहीत, आरोग्य निरोगी राहते. ते 8 दिवसाला टाकी धुवायची, ही टाकी 15 दिवसाला धुवायची. 15 दिवसा एक एकादशी. शास्त्र त्यांनी सांगितले 14 दिवस कचून हाना, पण एक दिवस तरी जरा आराम द्या पोटाला थोडं, मग त्याचं ते मेंटेनन्स बॉडीचा जरा व्यवस्थित राहत असतो. म्हणजे हे आरोग्य शास्त्रामध्ये सुद्धा त्याचं महत्वाचं कारण एकादशीचं सांगितले. वैज्ञानिक कारण असेल, आध्यात्मिक कारण असेल, या दोन्हीच्या चिंतनातून आपल्याला लाभदायक असणारी एकादशी आहे. अशा पवित्र एकादशीच्या दिवशी ही सेवा करण्याच्या योगाला सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. पुढचं नियोजन संयोजक म्हणजे सांगतील कृपया 2 मिनिटं कोणी उठू नये. ज्ञानेश्वर माऊली